प्रेकर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत आता खळबळ उडवून दिलेली आहे। रूपकुमार शहा हे कोपर रुग्णालयाचे माजी कर्मचारी आहेत। त्यांनी सुशांतच्या मृत्यूबाबत काही धक्कादायक खुलासे केलेले होते। त्यांचा सुशांतचा मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ राणे यांनी ट्विट केलाय। हे स्पष्ट आहे की रूपकुमार शहा हे सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह घेऊन जाणारे होते। सुशांतच्या शवविच्छेदनादरम्यान ते तिथे उपस्थित होते। शेवटी सत्य बाहेर येतंय। अब बेबी पेंग्विन जास्त लांब नाही, न्याय मिळेल असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, काय नेमकी माहिती? आपण बघितलं तर नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे, ज्या ट्विटमध्ये रूपकुमार शहा ज्या वेळेला कोपर रुग्णालयामध्ये ते तिथले कर्मचारी होते आणि सुशांत सिंह राजपूतचे चा मृत्यू ज्या वेळेला झाला होता तेव्हा त्याचं शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा जो मृतदेह आहे तो ॲम्ब्युलन्स मध्ये ठेवतानाचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। रूपकुमार शहा ही पहिली व्यक्ती आहे ज्यांनी असा आरोप केलेला आहे किंवा ज्यांचं असं म्हणणं आहे की सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या नसून त्याची हत्या आहे। अनेक त्याच्या शरीरावर काही व्रण होते, काही त्याचे अवयव जे आहेत ते मोडलेल्या अवस्थेमध्ये होते। अशा पद्धतीचे अनेक गंभीर खुलासे यावेळेला यांनी केलेले आहेत आणि त्यामुळे रूपकुमार शहा यांना आता पोलीस संरक्षण जे आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर रूपकुमार शहा यांच्यासोबत आणखी एक इसम आहे जो की हा ॲम्ब्युलन्सचा अटेंडंट होता। त्यांनी सुद्धा अशा स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि त्यामुळं रूपकुमार शहा यांना आता पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे, कारण त्यांच्या जीविताला धोका आहे। नितेश राणे यांनी वारंवार असं म्हटलेलं आहे की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडी सरकारनं केलेला होता आणि महाविकास आघाडी सरकारतले मंत्री त्यांचा रोख आदित्य ठाकरे यांच्याकडे आहेत आणि आता तर त्यांनी सरळ या ट्विटमध्ये संपूर्ण रोख प्रणाली, थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी। नितेश राणे स्वतः आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरनं। नितेशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। आपण एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे ज्यामुळे आता खळबळ माजलेली आहे, नेमकी काय भूमिका? माझा व्हिडिओ ट्विट करण्याचा अर्थ म्हणजे तो एक मोठा पुरावा आहे, कारण का ज्या रूपकुमार शहाजीने सरळ सरळ माहिती दिलेली आहे की सुशांत सिंह राजपूतची मर्डर होती आणि ती आत्महत्या नव्हती, त्या दिवसापासून असंख्य लोक असेही प्रश्न विचारत होते की हे खरं आहे का, ते त्या दिवशी तिथे उपस्थित तरी होते का, हा माणूस खरा आहे का, तर ह्या सगळ्याला गप्प करण्यासाठी तो व्हिडिओ आहे। आणि त्याचबरोबर ती पुष्टी पण आहे की ज्या ज्या गोष्टी रूपकुमार शहाजी बोलतायत ते सत्य आहे। ते एक कोपर हॉस्पिटल हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, ते राज्य सरकारच्या हस्ताखाली चालणारं ते हॉस्पिटल आहे। त्यावेळीचे राज्य सरकार हे उद्धव ठाकरेंचं राज्य सरकार होतं। म्हणजे नेमकं ह्या जे काही रूपकुमार शहाजी बोलतायत त्याबद्दलचं उत्तर खरं म्हटलं तर तेव्हाच्या राज्य सरकारने दिलं पाहिजे की बाबा ते जे बोलतायत की बाबा पोस्टमॉर्टमवर व्हिडिओग्राफी करायला दिली नाही, त्याचे आत्महत्या नव्हती हत्या होती, तर मग तेव्हाचे राज्य सरकार त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा त्यांच्यावर नेमकं कोणाचा दबाव होता। राज्य सरकारमध्ये बसलेला कुठला तरी मंत्रीसाठी त्याला वाचवण्यासाठी ह्या गोष्टी चालू होत्या का? आता नुसता हा विषय रूपकुमार शहापर्यंत राहिलेला नाहीये, पण ज्या राज्य सरकारच्या अंडर ते हॉस्पिटल चालत होतं तेव्हा ज्यांच्या कारकिर्दीमध्ये तो खून झाला, आता त्यांनीही उत्तर दिलं पाहिजे ना, ते नेमकं काय चाललं होतं तेव्हा। म्हणून हे जे काही पुरावे येतात आणि हे नुसतं आता हा व्हिडिओ नाहीये, मी तुम्हाला सांगतो टप्प्याटप्प्याने। आता त्या दिवशी उद्धवजी ठाकरेंनी नागपूरमध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, जेव्हा एका वैभव परब नावाच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की बाबा तुमचं काय म्हणणं आहे, तर ते लगेच चिडायला लागले, आमचा काय संबंध आहे, आम्ही ओळखत पण नव्हतो, कोणतरी आत्महत्या। आता टप्प्याटप्प्याने तुम्ही थोडं संयम ठेवा। कोणाचे कोणाबरोबर काय संबंध होते, कोणाचे कोणाबरोबर कसले फोटोग्राफ होते, कसले व्हिडिओ होते, सगळे बाहेर येणार आता टप्प्याटप्प्याने। ठीक आहे नितेशजी, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। नितेश राणे होते आपल्यासोबत फोन लाईन वरनं आणि त्यांनी म्हटलंय टप्प्याटप्प्यानं या संदर्भातले सगळे पुरावे समोर आणले जातील, फोटो व्हिडिओ जे काही पुरावे या संदर्भातले आहेत ते समोर आणले जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे।